नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे महाराष्ट्र शासनाच्या उपवनरक्षक विभागामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे। यामधील अधिक जाहिरातीविषयी जाणून घेण्यासाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच नवीन असाल तर आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। यानंतर या पदाचं नाव आहे प्रकल्प सल्लागार प्रोजेक्ट कन्सल्टंट। याची एक जागा आहे, 20,000 रुपये मानधन देण्यात येईल। 6 महिन्यांकरता याकरता किमान पात्रता आहे MSc लाईफ सायन्स असणं आवश्यक आहे। कामाचं स्वरूप जे आहे ते जीवशास्त्र संशोधन, डेटा गोळा करणं, तसेच कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप अरेंज करणं, त्यानंतर स्मूथ कम्युनिकेशन करणं आणि अकोटमध्ये हे स्थान असणार आहे। यानंतर दुसरं पद आहे ते ज्युनियर रिसर्च बायोलॉजिस्टचं। यासाठी 30,000 रुपये मानधन देण्यात येईल आणि यासाठी राहण्याचा भत्ता देखील वेगळा देण्यात येईल। 60% गुणांसह BSc ही पदवी असणं आवश्यक आहे आणि याकरता घुबड या पक्षावरती त्याची स्पेशलिटी पाहिजे आणि डेटा कलेक्शनचं काम, कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम यांना करता आलं पाहिजे आणि यासाठी 7 एप्रिलच्या आत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे पोस्टाच्या सहाय्याने तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सगळे डॉक्युमेंट्स, बायोडाटा वगैरे सगळं पाठवायचं आहे। उपवनरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट पोपटखेड रोड, अकोट, जिल्हा अकोला, पिन नंबर 444-101। यामध्ये संपर्क अधिकारी तुषार बाबील, लेखपाल, अकोट वन्यजीव विभाग, अकोट। यांचा मोबाईल नंबर आहे 9404104958। सो यावरती तुम्हाला तिथं सेंड करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती लिहायची आहे। त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट, 35,000 रुपये मानधन आहे। 11 महिन्यांकरता हे पद असणार आहे। MSc इन वाईल्ड लाईफ सायन्स असणं आवश्यक आहे आणि यामध्ये अमरावतीमध्ये त्यांना जागा आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? त्यानंतर वरिष्ठ सल्लागार सिनियर कन्सल्टंट, एक पद आहे, 15,000 रुपये प्रति महिना यांना पगार आहे। MSc असणं आवश्यक आहे। वन विभागात पूर्वी काम केले असणं आवश्यक आहे। यांना अनुभव असला तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर ज्युनियर रिसर्च बायोलॉजिस्ट, 30,000 रुपये मानधन आहे त्यांना आणि 3,000 रुपये प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता त्यांना देण्यात येईल। यामध्ये त्यांना डेटा कलेक्शन करायचं आहे आणि ओडोनाटा आणि अधिवास हॅबिटाटेचं सर्वेक्षण करायचं आहे आणि याकरता त्यांना 60% गुणांसह सायन्स विषयातली पदवी असणं आवश्यक आहे, मास्टर्स। आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे उपवनरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा, टिंबर रोड, परतवाडा, 444-805 या नंबरवरती। आणि त्यानंतर संपर्क अधिकारी जे आहे ते जे श्री सचिन ढवळे, लेखपाल, सिपना वन्य विभाग, परतवाडा। दूरध्वनी क्रमांक आहे 74 47 76 40 05। सो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। धन्यवाद।